व्हिडिओ बघितला की दिवस येतो, रात्र येते, पहाट होते आणि दिवस जातो, सगळा दिवस सरून जातो बघा ना. तसंच महिना येतो, मास येतो, असं अनेक प्रकारे काय काय करतो. असाच एक भिकारी आपल्या दारामध्ये येतो आणि राजमहालाच्या दारात मोठ्या गदारोळ उडाला. जवळपास सगळी नगरी तिथे लोटली होती. प्रसंगच तसा होता. त्या दिवशी भल्या सकाळी एक भिक्षुक राजाच्या महाली भिक्षा मागण्यासाठी आला होता. राजा म्हणाला, तू पहिला याचक आहेस, आमच्या दिवसातला काय हवं ते माग. मिळेल. भिक्षुक म्हणाला, माझ्याकडचं भिक्षापात्र फार छोटं आहे, त्यात बसेल एवढी भिक्षा मला पुरेशी आहे, पण वचन देण्याआधी विचार कर, जमेल का तुला. भिक्षुकाच्या हातातलं आणि छोटंसं भिक्षापात्र पाहून राजा हसून म्हणाला, अरे याचका, माझ्याकडच्या संपत्तीची गणती नाही, माझ्या राजाला सीमा नाही, हे छोटंसं भिक्षापात्र भरण्यात काय अडचण. राजाने नोकरांकडवी आपल्या खजिन्यातले उत्तमोत्तम जड जवाहीर मागवले आणि त्याने ते भिक्षापात्र भरायला सांगितले. संध्याकाळ उजाडली तरी ते भरणं सुरूच होतं. राजाचा सगळा खजिना रिता झाला. आपल्या लाडक्या राजावर खजील होण्याची पाळी यायला नको म्हणून प्रजाजनांनी आणलेली त्यांच्या घरची संपत्ती त्यात गायब झाली होती. रात्र झाली तसा राजा भिक्षुकाच्या पायावर कोसळला आणि म्हणाला, महाराज, माझ्याकडे हे पात्र भरणे इतकी संपत्ती नाही. भिक्षुक म्हणाला, अरे अरे, उगाच माझा दिवस वाया गेला. सकाळीच सांगितलं असतं तर पुढे गेलो असतो ना. पात्र उलटे करून सगळी संपत्ती ओतून तो पुढे निघाला. राजा धावत त्याच्या मागे गेला आणि हात जोडून त्याने विचारलं, भगवन, मला एक सांगा, इतक्याशा भिक्षापात्रात माझा सगळा खजिना रिता झाला तरी ते भरले नाही, असं काय या भिक्षापात्राचं वैशिष्ट्य. भिकारी म्हणाला, हे मलाही माहीत नाही. हे पात्र मी माणसाच्या कवटीपासून तयार केलं, त्यातच माणसाचं मन असतं म्हणतात आणि ते कशानेही भरत नाही. तात्पर्य, मानवाचे मनही असेच आहे हो, त्याने कशानेही तृप्ती होत नाही. बघा ना, किती काही असलं काही तृप्त होतच नाही. देवांनाही कळलं नाही. बघा दत्ताचा जन्म कसा झाला. अनुसया नावाची पतिव्रता स्त्री होती, तिच्या पतिव्रतेची महती सर्वत्र पसरली होती. असेच एकदा देवर्षी नारद सती अनुसयाच्या पतिव्रतेची महती देवलोकात देवी देवतांना सांगत होते. ते सांगत असताना माता पार्वती, लक्ष्मी, ब्रह्मणी हे कौतुक ऐकले नाही. त्या त्रिदेवांना वाटत होते की आपल्या पतिव्रतेपेक्षा या भूतलावावर सर्व लोकात कोणी श्रेष्ठ नाही. परंतु नारद मुनी म्हणाले, आपले अस्तित्व अनुसयाच्या पतिव्रतेपुढे नगण्य आहे. त्यामुळे त्यांना खूप राग आला. ते आपले स्वामीकडे जाऊन त्यांना सर्व हकीकत सांगितली आणि अनुसयाच्या सतीची परीक्षा घेण्यात आली. शेवटी काय झालं, तिघं एवढे महापुरुष बाळं झालीत. तसंच हे आहे हो, भिक्षा मागायला गेले आणि ती बाळं झालीत, आहे की नाही. तसंच आपलंसुद्धा आहे बघा ना. देवांनाही चुकलं नाही तेव्हा आपलं काय आहे ना. आता आपण म्हणतो की एक 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 सणवार येतात, ते होतं. आपण प्रत्येक गोष्ट कधी गुण्या गोविंदाने करत असतो. तसंच बघा, एक नदी गुव्या गोविंदाने तिची वाहत होती. कालांतराने तिला एक छोटासा ओढा येऊन मिळाला. मग त्या दोघांना मिळून संगम तयार झाला. आज मात्र नदी जरा विचारात पडलेली आहे असं त्या ओढ्याला वाटलं आणि ओढ्याने सहज तिला विचारलं, का गं, तू आज अशी चिंताजनक का दिसत आहेस. काय झाले. तेवढ्यात एक एक करून कोणी मोटारसायकलवर, कोणी पायी, तर कोणी ट्रॅक्टरवर असे खूप सारी मंडळी नदीच्या दिशेने येत होती आणि नदीला जरा रडायलाच आलं. आज तिचं रडणं थांबत नव्हतं. माझं लक्ष त्या एका जणाच्या हातातल्या मूर्तीकडे गेलं. बघितलं तर ती गणपतीची मूर्ती होती. ती नदीला म्हटलं, काय गं, तू का असं देवबाप्पाला बघून रडतेस. तेव्हा मात्र नदीला अनावर झालं.
मीच नाही, आज अशा अनेक नद्या रडतील. ती सांगायला लागली, पूर्वी एका गावात एक गणपती बसायचा. सार्वजनिक मंडळांचा एक गणपती असायचा. आता मात्र शहरात, गावात, गल्लोगल्ली प्रत्येक ठिकाणी गणपती बसतात. तो म्हणतो मी मोठा, तो म्हणतो मी मोठा. प्रत्येक गोष्ट आपण अशी करत असतो. आपल्यामध्येच असं आहे हो. आपण तृप्त कधी होतच नाही. ही माणसाची कवटी आहे ना, ती कधीच तृप्त होत नाही. म्हणूनच अशा काही उदाहरणं देऊन आपल्याला सांगितलं जातं. जसं श्रावण मास भगवान शिवांच्या अतिउच्च सेवेचा कालावधी, तसंच प्रत्येक काही ना काही सण आपले काही ना काही आपल्याला सांगून जातात. आपण ते करतो. पण कितीही देवधर्म करतो, कोणी काय नुसतंच दाखवतो, कोणी काही करतो, कोणी काही करतं. आपण अनेक यांच्यातनं जातो, पण आपली ही देवाची कवटी कधी भरतच नाही. म्हणूनच खरोखर हे उदाहरण खूप सुंदर आणि छान आहे. आपल्यात त्याच्यातनं काय घेता येईल बघा ना. चहुवेदी जाणं, शास्त्री कारण, 18 पुराण हर्षी गाती, बंथुणी नवनीता, तैसे घे अनंता, वाया व्यर्थ कथा चांडी मार्गो, एक हरी आत्मा जीव शिव सम, वाया तू दुर्गमन घाली मन, ज्ञान देवा पाट हरिया वैकुंठ, भरला गणदाट हरी दिसे, देवाची द्वारी उभा क्षण भरी, तेने मुक्तिचारी साधी येल्या, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. म्हणजे जर आपण भगवंताचं नामस्मरण केलं आणि हे हरी म्हणजे कृष्ण, पाठ म्हणजे अभ्यास, आणि हरिपाठ म्हणजे हरिनामाच्या महिमेचे स्मरण. संत ज्ञानेश्वरांनी माऊलींनी हरिपाठ रचला 28 अभंगांचा. तो आपण बघायला पाहिजे, तो आपण म्हणायला पाहिजे. रोज नित्य आपण काही ना काही करायला पाहिजे हो. पण आपण ते करतच नाही. ना आपल्याला चिंतन आवडत, ना भजन आवडत, ना काही आवडत, आहे की नाही. काही आपण करत नाही. काहीतरी केलं पाहिजे. काहीतरी काय करणं म्हणजे काय असतं. पर भगवंताचं 3 त्रिकाली नामस्मरण करणं नाहीच झालं तुमच्याकडनं, तर निदान तुमच्या श्वासागणित त्यांनी एवढे श्वास दिलेले, त्या श्वासागणित तरी तुम्ही त्याचं नामस्मरण करा. त्यातून तुम्ही काही 24 तास माळ जप करा असं नाही हो. थोडं तरी काही केलं पाहिजे. ही मानवाची कवटी बघा ना, किती छान उदाहरण दिलेलं आहे. बघा त्याच्यातनं काही बोध घेता आला. प्रमिला छंद, प्रमिला ब्राह्मणकर. आवडलं तर बघा, सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि सगळ्यांना सांगा. आणि खूप काही आवडलं तर कमेंट बॉक्समध्ये कळवा. माझे नाव प्रमिला रवींद्र ब्राह्मणकर. प्रमिला छंद, प्रमिला ब्राह्मण. आपण अनेक प्रकारची उदाहरणं बघू शकतो. आपण जसं आता म्हटलं की घालेल लोटांगण, आहे की नाही. घालेल लोटांगण मंदिम चरणम, डोळ्यानं पाहिनं रूप तुझे. ही जी 4 कडवं आहेत, किंवा त्वमेव माताचे पिता त्वमेव, कायेन वाचा मनसेंद्रियावा, वरील सर्व कडवे नामदेवांनी 13व्या शतकात लिहिली. एक सुंदर रचना आहे. अर्थ विठ्ठलाला उद्देशून संत नामदेव म्हणतात, तुला मी लोटांगण घालीन, तुझ्या चरणांना वंदन करेन, माझ्या डोळ्यांनी तुझे रूप पाहीन. एवढेच नाही तर तुला मी प्रेमाने आलिंगन देऊन अत्यंत मनोभावे तुला ओवाळेन. हे कडवा आद्य शंकराचार्यांनी गुरुस्तोत्रात लिहिले. हे संस्कृतमध्ये आहे. हे 8व्या शतकात लिहिले गेले आहे. तूच माझी माता, तूच माझा पिता, तू माझा बंधू आणि मित्र आहेस, तूच माझे ज्ञान आणि धन आहेस, तूच माझे सर्वस्व आहे. त्वमेव माताच पिता त्वमेव, किंवा कायेन वाचा मनसेंद्रियावा. श्रीकृष्णाला उद्देशून, ए नारायणा, माझी काया व माझे बोलणे, मन, माझी इंद्रिय, माझी बुद्धी, माझा स्वभाव आणि माझी प्रकृती यांनी जे काही कर्म मी करीत आहे ते सर्व मी तुला समर्पित करीत आहे. हे कडवं श्रीमद भागवत पुराणातील आहे. व्यासांनी लिहिलेलं आहे. अच्युतम केशवम रामनारायण. वरील कडवे हे आद्य शंकराचार्यांच्या अच्युताष्टकममधील आहे, म्हणजेच 8व्या शतकातील आहे. मी बसतो त्या अच्युताला, त्या केशवाला, त्या रामनारायणाला, त्या श्रीधराला, त्या माधवाला, त्या गोपिका वल्लभाला, त्या श्रीकृष्णाला, आणि मी बसतो त्या जानकी नायक श्रीरामाला. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण हरे. हा 16 अक्षरी मंत्र कलिसंतरण या उपनिषदातील आहे. ख्रिस्तपूर्व काळातील असावे.
कलियुगाचा धर्म हे हरिनाम संकीर्तन आहे. याशिवाय कलियुगात कोणताच उपाय नाही. हा मंत्र श्रीरामकृष्णाला समर्पित आहे. अशी ही वेगवेगळ्या कवींची वेगवेगळ्या भाषेचे मिश्रण असलेली प्रार्थना अत्यंत श्रवणीय आहे. तिचे नाद माधुर्य व चाल अलौकिक आहे. एक मात्र रचना कोणाचीही असो, हे गाताना भक्त तल्लीन होतात व त्याचा भाव देवापर्यंत नक्की पोचत असणार आहे की नाही. त्याचा आपण अथर्व शीर्ष म्हणतो. थर्व म्हणजे हलणारे आणि अथर्व म्हणजे न हलणारे शीर्षम. सुलभ भाषेत सांगायचं म्हणजे अथर्व शीर्ष म्हणजे स्थिर बुद्धी असलेले मस्तक. अथर्व शीर्षाचं पठण केलं की बुद्धी आणि मन स्थिर होतं. स्थिर आणि निश्चयी बुद्धीने केलेलं काम हे नेहमी यशस्वी होतं. आत्मविश्वास वाढू लागतो. माणूस नम्र होतो. अथर्व शीर्ष पठणामुळे एकाग्र मन होतं. आपल्या मनाची ताकद वाढविणं हे आपल्याच हातात असतं. माणसाचं मन ही मोठी विलक्षण गोष्ट आहे. शरीराबरोबर मन कणखर असणं तर मन आपण संकटावर मात करू शकतो. तुम्ही कधी अथर्व शीर्षाचा पाठ म्हटला आहे का? एकदा तरी अनुभव घेण्यास हरकत नाही. मी अथर्व शीर्षाचे व्हिडिओ टाकलेले आहेत, ते तुम्ही बघा. श्रद्धाळू असाल तर माझं हे म्हणणं तुम्हाला नक्की पटेल. श्रद्धाळू नसाल आणि प्रत्येक गोष्ट वैज्ञानिक दृष्टिकोनातूनच पाहत असाल तरी अथर्व शीर्ष तुम्हाला नक्कीच आवडेल. कारण अथर्व शीर्षामध्ये गणेश म्हणजे आप, तेज, वायू आणि भूमी, पृथ्वी, आकाश या पंचमहाशक्तीचं आहे असं म्हटलं आहे. हा निसर्ग म्हणजे ईश्वर हे म्हणणं तुमच्या वैज्ञानिक दृष्टिकोनाला नक्कीच पटेल. अथर्व शीर्षाचा अर्थ. मूळ श्री गणपती अथर्व शीर्ष संस्कृतमध्ये आहे. आज आपण त्याचा मराठी अनुवाद पाहूया. हे देव हो, आम्हाला कानांनी शुभ ऐकायला मिळो, डोळ्यांनी चांगलं पाहावयास मिळो, सुदृढ अवयवांनी आणि शरीराने देवानं निसर्गानं दिलेलं आयुष्य देवाच्या निसर्गाच्या स्तवनात व्यतीत हो. सर्वश्रेष्ठ इंद्र आमचं रक्षण करतो. ज्ञानवान सूर्य आमचं कल्याण करतो. संकटाचा नाश करणारा गरुड आमचं कल्याण करतो. बृहस्पती आमचे कल्याण करतो. सर्वत्र शांती नांदतो. ओंकार रूपी गणेशाला नमस्कार असो. तूच ब्रह्मतत्व आहेस. तूच सकलांचा कर्ता आहे. तूच सृष्टीचे धारक करणारा पोषक आहेस. तूच सृष्टीचा संहार करणारी आहेस. असे सर्व ब्रह्मरूप खरोखरच तू आहेस. तूच नित्य प्रत्यक्ष आत्मस्वरूप आहेस. मी योग्य तेच बोलतो. मी खरं बोलतो. तुझे रक्षण कर. तुझ्याबद्दल बोलणाऱ्या माझं तू रक्षण कर. तुझे नाव श्रवण करणाऱ्या माझं तू रक्षण कर. दोष दान देणाऱ्या अशा माझं तू रक्षण कर. उत्पादक अशा माझं तू रक्षण कर. तुझी उपासना करणाऱ्या शिष्याचं रक्षण कर. माझं पश्चिमेकडून रक्षण कर. माझं पूर्वेकडून रक्षण कर. माझं उत्तरेकडून रक्षण कर. माझं दक्षिणेकडून रक्षण कर. माझं वरून रक्षण कर. माझे खालून रक्षण कर. सर्व बाजूनी सर्व प्रकारे तू माझं रक्षण कर. तू वेदादी वाङ्मय आहेस. तू चैतन्य स्वरूप आहेस. तू ब्रह्ममय आहेस. तू सतचित्त आनंद स्वरूप आहेस. अद्वितीय आहेस. तू साक्षात ब्रह्म आहेस. तू ज्ञान विज्ञानमय आहेस. हे सर्व जग तुझ्यापासून निर्माण होतं. हे सर्व जग तुझ्या आधारशक्तीत स्थिर राहतं. हे सर्व जग तुझ्यातच लय पावतं. हे सर्व जग तुझ्यापासून उत्पन्न होतं. पृथ्वी, पाणी, अग्नी, वारा आणि आकाश ही पंचतत्वे तूच आहेस. तसेच परा, पश्यंती, मध्यमा आणि वैखरी या 4 वाणी तूच आहेस. तू सत्य, रज आणि तम या 3 गुणांपलीकडचा आहेस. तू स्थूल, सूक्ष्म आणि आनंद या 3 देहापलीकडचा आहेस. तू भूत, वर्तमान आणि भविष्य या 3ही काळांच्या पलीकडचा आहेस. तू सृष्टीचा मूल आधार म्हणून स्थिर आहेस. तू उत्पत्ती, स्थिती आणि लय या 3ही शक्तींच्या पलीकडचा आहेस. योगी लोक नेहमी तुझं ध्यान करतात. तूच ब्रह्मा, तूच विष्णू, तूच रुद्र, तूच इंद्र, तूच भूलोक, तूच भुवलोक, तूच स्वर्गलोक आणि ओम हे सर्व तूच आहेस. गण शब्दातील आदिगण प्रथम उच्चारून नंतर अचा उच्चार करावा. त्यानंतर अनुस्वाराचा उच्चार करावा.
तो अर्धचंद्राप्रमाणे असावा, तो तारक मंत्रानं ओंकारानं युक्त असावा. हा संपूर्ण मंत्र ओं गंग असा होतो. हे तुझ्या मंत्राचं स्वरूप आहे. गंग हे मंत्राचे पूर्वरूप आहे. अ हा मंत्राचा मध्य आहे. अनुस्वार हा मंत्राचा कळस आहे. अर्धचंद्राकार बिंदू हे उत्तर रूप आहे. ह्या गकारादी चारांपासून एक नाद तयार होतो. हा नादही एकरूप होतो. ती ही गणेश विद्या होय. ह्या मंत्राचे ऋषी गणक हे होत. निश्रुत गायत्री हा या शब्दाचा छंद होय. गणपती ही देवता आहे. ओम गंग ह्या मंत्ररूपानं दर्शविल्या जाणाऱ्या गणेशाला माझा नमस्कार असो. आम्ही त्या एकदंताला जाणतो, त्या वक्रतुंडाचं ध्यान करतो, म्हणून तो गणेश आम्हाला स्फूर्ती देतो. ज्याला एक दात असून पाश, अंकुश व दात धारण केलेले 3 हात आणि वर देण्यासाठी 4था हात आहे. ज्याचे उंदीर हे वाहन आहे. ज्याच्या शरीराचा रंग लाल असून पोट मोठं आहे, कान सुपासारखे आहे. ज्याची लाल रंगाची वस्त्रे परिधान केली आहेत, अंगाला लाल चंदन लावले आहे. ज्याची लाल रंगाच्या फुलांनी पूजा केली आहे. भक्ताविषयी पूर्ण दया असलेला, अविनाशी, सृष्टीच्या आधी निर्माण झालेला, प्रकृती पुरुषाहून वेगळा असलेला अशा गणेशाचे जो ध्यान करतो, तो सर्व योग्यांमध्ये श्रेष्ठ होय. व्रतधारीणांच्या प्रमुखांना व्रातपतीस नमस्कार असो. देव समुदायाच्या अधिपतीला नमस्कार असो. शंकर गण समुदायाच्या अधिपतीला प्रथमपती नमस्कार असो. लंबोदर एकदंत विघ्ननाशी शिवपुत्र वरदमूर्ती अशा गणपतीला माझा नमस्कार असो. हजारो वर्षापूर्वी रचलेल्या या गणपती अथर्वशीर्षाचा हा मराठी अनुवाद जरी वाचला तरी त्या रचनाकाराच्या बुद्धीचे आश्चर्य वाटत नाही का? बरोबरच त्यालाही नमस्कार करण्यासाठी आपल्या सहज आदराने जोडले जातात. गणपती अथर्वशीर्ष बघा ना, किती सुंदर अर्थ दिलेला आहे. आपण आपल्या जीवनात काय करतो? निदान एवढं तरी केलं पाहिजे. नाही आपल्याला संस्कृत येत तर मराठीतसुद्धा आपण ऐकतो. नाहीच वाचता येत, निदान ऐकायला तरी काय झालं, आहे की नाही? मग तुम्हाला ऐकायचं असेल तर प्रमिला छंद, प्रमिला ब्राह्मणकर सगळे स्तोत्र मराठी अर्थासहित ऐकवते आहे. ऐका आणि कमेंट्स बॉक्समध्ये कळवा कसे वाटले ते. प्रमिला छंद, प्रमिला ब्राह्मणकर